नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरतीच्या अनुषंगाने काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया प्रश्न पहिला असा आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? प्रश्न पहिला असा आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक डी, ठाणे हा जिल्हा 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. प्रश्न दुसरा असा आहे. कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेला पहिला धागा कोणता आहे? प्रश्न दुसरा असा आहे. कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेला पहिला धागा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक डी, रेयान हा धागा कृत्रिम धागा पहिल्यांदा तयार करण्यात आला होता. प्रश्न तिसरा असा आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भुईकोट किल्ले नाहीत? प्रश्न तिसरा असा आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भुईकोट किल्ले नाहीत? ऑप्शन क्रमांक ए, वाशिम या जिल्ह्यामध्ये. प्रश्न चौथा. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही मूल्ये कोणत्या क्रांतीने दिली आहेत? प्रश्न चौथा असा आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही मूल्ये कोणत्या क्रांतीने दिली आहेत? ऑप्शन क्रमांक बी, फ्रेंच क्रांतीने. प्रश्न पाचवा असा आहे. संविधान सभेचे पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली? प्रश्न पाचवा असा आहे. संविधान सभेची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली? ऑप्शन क्रमांक बी, 9 डिसेंबर 1946 रोजी. प्रश्न सहावा. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी व कुठे केली? प्रश्न सहावा असा आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी व कुठे केली? ऑप्शन क्रमांक बी, 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती यांनी केली होती. प्रश्न सातवा असा आहे. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली? प्रश्न सातवा. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक सी, पद्मश्री मदन मोहन मालवीय यांनी. प्रश्न आठवा. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? प्रश्न आठवा असा आहे. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती? ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र या राज्यामध्ये. प्रश्न 9. वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? प्रश्न 9 असा आहे. वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? ऑप्शन क्रमांक सी, 2004 रोजी. प्रश्न 10 असा आहे. भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्न 10 असा आहे. भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक बी, 1965 रोजी. प्रश्न 11. कुटुंब नियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या साली करण्यात आले? प्रश्न 11 असा आहे. कुटुंब नियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या साली करण्यात आले? ऑप्शन क्रमांक बी, 1978 रोजी. प्रश्न 12 असा आहे. बैलगाडीचा कणा ज्या भोवती बैलगाडीचे चाक फिरते त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक सी, आक. प्रश्न 13. दादासाहेब फाळके यांनी तयार केलेल्या मराठीतील पहिला चित्रपट कोणता? प्रश्न 13 असा आहे. दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला मराठीतील पहिला चित्रपट कोणता? ऑप्शन क्रमांक सी, राजा हरिश्चंद्र. प्रश्न 14 असा आहे. सीजीएस पद्धतीचे ऊर्जेत एकक कोणते? प्रश्न 14. सीजीएस पद्धतीत ऊर्जेचे एकक कोणते? ऑप्शन क्रमांक सी, अर्ग. प्रश्न 15 असा आहे. खालीलपैकी कोणत्या लाकडाचा रंग सोनेरी व पिवळा असतो? प्रश्न 15 असा आहे. खालीलपैकी कोणत्या लाकडाचा रंग सोनेरी व पिवळा असतो? ऑप्शन क्रमांक बी, सागवान या लाकडाचा रंग सोनेरी व पिवळा असतो. प्रश्न 16. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा कोणता बदल आहे? प्रश्न 16 असा आहे. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा कोणता बदल आहे?
ऑप्शन क्रमांक बी भौतिक बदल. प्रश्न 17वा, निर्मल ग्राम पुरस्कार योजना कोणत्या साली केंद्र सरकारने सुरू केली आहे? प्रश्न 17वा, निर्मल ग्राम पुरस्कार योजना कोणत्या साली केंद्र सरकारने सुरू केली आहे? ऑप्शन क्रमांक डी 2003 ते 2004 या साली. प्रश्न 18, पर्यावरणाला नुकसान न करणारे विद्युत स्रोत कोणते आहे? प्रश्न 18 आहे, पर्यावरणाला नुकसान न करणारे विद्युत स्रोत कोणते आहे? ऑप्शन क्रमांक सी जलविद्युत. प्रश्न 19, खालीलपैकी कोणता पृथ्वीला मिळणार या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे? प्रश्न 19, खालीलपैकी कोणता पृथ्वीला मिळणारा या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे? ऑप्शन क्रमांक सी सूर्य. प्रश्न 20, खालीलपैकी वजनाने सर्वात हलका धातू कोणता? प्रश्न 20 असा आहे, खालीलपैकी वजनाने सर्वात हलका धातू कोणता आहे? ऑप्शन क्रमांक ए लिथियम हा वजनाने सर्वात हलका धातू आहे. प्रश्न 21, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? प्रश्न 21 असा आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? ऑप्शन क्रमांक डी संसद. प्रश्न 22, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? प्रश्न 22 असा आहे, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? ऑप्शन क्रमांक ए सर्वोच्च न्यायालय. प्रश्न 23, सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे? प्रश्न 23 असा आहे, सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक सी पुणे या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. प्रश्न 24, सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे? प्रश्न 24, सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे? ऑप्शन क्रमांक ए तानाजी मालुसरे यांची सिंहगड किल्ल्यावर समाधी आहे. प्रश्न 25, खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? प्रश्न 25 असा आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? ऑप्शन क्रमांक डी नर्मदा खोरे. प्रश्न 26, ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो? प्रश्न 26 असा आहे, ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो? ऑप्शन क्रमांक डी स्नायू. प्रश्न 27, अकोला जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे? प्रश्न 27 असा आहे, अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक डी कापूस हे संशोधन केंद्र अकोला जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 28, महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहे? प्रश्न 28 असा आहे, महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहे? ऑप्शन क्रमांक बी विदर्भ व मराठवाडा. प्रश्न 29, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतो? प्रश्न 29 असा आहे, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतो? ऑप्शन क्रमांक सी ग्रामसेवक. प्रश्न 30, परराष्ट्र धोरण हे कुठल्या यादीत सूचित समाविष्ट आहे? प्रश्न 30 असा आहे, परराष्ट्र धोरण हे कुठल्या यादीत सूचित समाविष्ट आहे? ऑप्शन क्रमांक ए केंद्रीय. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चला तर भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि डिस्क्रिप्शन मध्ये TCS पॅटर्न अप्लायची लिंक दिलेली आहे, ती सुद्धा पाहून घ्या.